नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। पौष महिना संपला आहे आणि लग्नाचे मुहूर्त जवळ येत आहेत आणि ही गोष्ट लक्षात घेऊन एका वधूवर सूचक केंद्राने मराठा समाजातील वधूवरांसाठी काही वधूवर मेळावे आयोजित केले आहेत। हे वधूवर मेळावे कुठे आहेत, कोणत्या तारखेला आहेत, किती वाजता आहेत, याचं नाव नोंदणी शुल्क किती आहे, कोणी आयोजित केले आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला देणार आहे एक टिप। वळल्याच्या विषयाकडे मराठा वधूवर परिचय मेळावा। अखंड मराठा समाज व संस्थापक श्री अशोक कुटे यांची मराठा सोयरीक विवाह संस्था या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 2 वधूवर मेळावे आयोजित करण्यात आले आहेत। ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वधूवरांचं लग्न जुळण्याचे काम करत आहे आणि आजपर्यंत हजारो वधूवरांचं लग्न यांच्या माध्यमातून ठरलं आहे। त्यांनी आजपर्यंत 92 वधूवर मेळावे आयोजित केले आहेत आणि आता ते 93वा व 94वा वधूवर मेळावा आयोजित करत आहे। 93वा वधूवर मेळावा आहे येत्या 2 तारखेला म्हणजे 2 फेब्रुवारी 2025 ला आणि 94वा वधूवर मेळावा आहे 9 तारखेला म्हणजे 9 फेब्रुवारी 2025 ला। हे दोन्ही वधूवर मेळावे रविवारच्या दिवशी आहेत आणि माझी वधूवरांना विनंती आहे की रविवारचा दिवस असल्यामुळे मला कंटाळा आलाय, मला बोर होतंय, मला पिक्चर बघायला जायचंय, मित्रांबरोबर फिरायला जायचंय, अशी कारणं काढू नका। हे वधूवर मेळावे तुमच्यासाठी आयोजित केले आहेत, तुमच्या आई वडिलांसाठी नाहीत। बऱ्याच वधूवर मेळाव्यांमध्ये असं होतं की वधूवरांचा आतापताच नसतो आणि वधूवर मेळाव्यात त्यांचे आई वडीलच उपस्थित असतात। तसं करू नका, वेळात वेळ काढा आणि तुम्ही स्वतः वधूवरांनी हा वधूवर मेळावा अटेंड करा। 2 तारखेच्या वधूवर मेळाव्याची वेळ आहे दुपारी 12 वाजता आणि 9 तारखेच्या वधूवर मेळाव्याची वेळ आहे सकाळी 11 वाजता। वधूवरांना एक विनंती आहे की मेळावा सुरू होण्याच्या 15 मिनिटं अलीकडे तिकडे पोहोचा, त्यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही। येताना तुमचा बायोडेटा, फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका। 2 तारखेला होणाऱ्या मेळाव्याचे ठिकाण आहे श्री रावसाहेब थोरात सभागृह, MVP गंगापूर रोड, नाशिक शहर। आणि 9 तारखेच्या वधूवर मेळाव्याचे ठिकाण आहे हॉटेल साईराज गार्डन, जुना घाट, पानवळा, राजगुरुनगर, तालुका खेड, पुणे नाशिक हायवे, जिल्हा पुणे। जी मंडळी नाशिक, खेड, पुणे ह्या परिसराच्या आसपास राहत असतील त्यांनी ह्या वधूवर मेळाव्याला आवर्जून हजेरी नोंदवावी। मेळाव्याबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। आता वेळ झाली आहे आपल्या टिपची। वधूवर मेळावा अटेंड करण्यासाठी बरीच मंडळी लांबून प्रवास करून येतात। कोणी प्रायव्हेट कारनी येतं, कोणी बसनी येतं, कोणी ट्रेननी येतं। प्रवासात धूळ उडते, चिकचिकाट होतो, घाम येतो। आता थंडीचे दिवस संपत आले आहेत आणि लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे, तर तुम्हाला प्रवासात घाम येऊ शकतो। आणि वधूवर मेळाव्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला समोरच्या कॅन्डिडेटशी किंवा त्याच्या फॅमिलीशी संवाद साधायचा असतो, बोलायचं असतं, चर्चा करायची असते। आणि जर तुमच्या शरीराची अशी टेंडन्सी असेल की घाम आल्यावर तुमच्या शरीराला दुर्गंध येत असेल तर तुमच्या पर्सनॅलिटीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवर पडू शकतो। तर असं होऊ नये यासाठी तुम्ही स्वतः बरोबर एक छोटा डिओड्रंट किंवा परफ्यूम किंवा एक स्प्रे ठेवू शकता आणि मेळाव्याच्या ठिकाणी एंट्री घ्यायच्या आधी तो डिओड्रंट जो तुम्ही जस्ट यूज केला तर तुमच्या शरीरावर तुमच्या घामाचा येत असलेला दुर्गंध नाहीसा होईल आणि तुमच्या पर्सनॅलिटीचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल। चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्हायचे असाल तर आजच या वधूवर मेळाव्यासाठी रजिस्टर करा। तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचे व्हायचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।